हॅलो. आज आपण सेकंड चॅप्टर सुरू करणार आहे. पहिल्या चॅप्टरचे तुमचे एक्सरसाइज सगळे सॉल्व्ह झाले की नाही झाले? मला श्रियाचा मेसेज आलेला आहे, तिचं कम्प्लीट झालेलं आहे. बाकी श्रद्धा आणि मुक्ताचा काहीही मेसेज नाहीये. तर तुमचे काय स्टेटस आहे, किती होमवर्क झालेला आहे ते मला कळवा. नाउ आज आपण सेकंड चॅप्टर सुरू करणार आहे, रिअल नंबर्स. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रिअल नंबर म्हणजे काय आणि रिअल नंबरचं क्लासिफिकेशन जे ऑलरेडी आपण प्रिव्हियस क्लासेसमध्ये शिकलेलो आहे ते थोडं आपण रिवाइज करून घेऊ. आता रिअल नंबर्स जे आहे यांना आपण दोन पार्ट्स मध्ये क्लासिफाय करू शकतो, रॅशनल नंबर्स आणि इररॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबर्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण जे नंबर सिस्टीम शिकलेलो आहे ती शिकलेलो आहे नॅचरल नंबर सिस्टीम. आता नॅचरल नंबर सिस्टीम म्हणजे काय, तर आपण किंवा त्यालाच काउंटिंग नंबर सिस्टीमही म्हणतात, काउंटिंग नंबर्सही म्हणतात. सो n इज इक्वल्स टू 1 2 3 4 अँड सो ऑन. सो 1 पासून सुरू होऊन इन्फिनिटी पर्यंत दीज आर नॅचरल नंबर्स. सर्वात पहिल्यांदा आपण नॅचरल नंबर्स बद्दल शिकलेले आहे तुम्ही प्रिव्हियस क्लासेस मध्ये. देन नेक्स्ट नंबर सिस्टीम वी हॅव बीन स्टडीड, दॅट इज व्हेन वी ऍड 0 to this natural number system we get a whole number system, and that is represented by W, means 0 1 2 3 and so on. Then these are positive integers. When we consider negative integers also, our number system further expands and we call it as a integers, and it is represented by I. That is -3, -2, -1, 0, 1, 2, 3 and so on. So these number system you have already studied in previous classes. Natural number system, whole number system and integers. आता याच्यामध्ये जर तुम्ही लक्ष दिलं तर प्रत्येक नेक्स्ट नंबर सिस्टीमचा जो एक्सपान्शन आहे ते वाढत गेलेलं आहे. जसं 1 पासून पुढचे सगळे नंबर्स नॅचरल नंबर सिस्टीम मध्ये येतात. आता त्या नंबर सिस्टीम मध्ये 0 ऍड केला की आपल्याला होल नंबर सिस्टीम मिळते. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह इंटिजर्स मध्ये 0 सोबत आपण निगेटिव्ह इंटिजरही जेव्हा इन्क्लूड करतो तेव्हा आपल्याला इंटिजर्स मिळतात. हे सगळे येतात जे आहे ते येतात रॅशनल नंबर सिस्टीम मध्ये. आता तुम्ही आधीच्या क्लासेसमध्ये रॅशनल नंबर्स म्हणजे काय ते पण शिकलेले आहात. जसं कोणताही नंबर जो आपण P by Q च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. एनी नंबर विच वी कॅन रिप्रेझेंट इन द फॉर्म ऑफ रेशो, दॅट इज इन द फॉर्म ऑफ P by Q, these are known as rational number system, or these are known as rational numbers, where P and Q belongs to integers. P आणि Q integers असले पाहिजे and Q is not equal to 0. डिनॉमिनेटर हा कधीही 0 असून चालत नाही. त्याच्यामुळे जर आपण कोणताही नंबर P by Q च्या फॉर्म मध्ये लिहू शकत असेल तर त्यालाच काय म्हटलं जातं, रॅशनल नंबर्स म्हटलं जातं. आता रॅशनल नंबर एखादा नंबर आहे की नाही हे ओळखायचं कसं, तर डेसिमल एक्सपान्शन बद्दलही तुम्ही शिकलेले आहे. हे जे रॅशनल नंबर्स आहेत यांचं डेसिमल एक्सपान्शन कसं असतं, यांचं डेसिमल एक्सपान्शन जर तुम्हाला आठवत असेल तर दोन प्रकारे आपण याचं डेसिमल एक्सपान्शन असतं. एक असतं टर्मिनेटिंग आणि सेकंड जे आहे ते नॉन टर्मिनेटिंग. नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग, किंवा त्यालाच आपण रिपीटिंग सुद्धा म्हणू शकतो. आता टर्मिनेटिंग म्हणजे काय, नॉन टर्मिनेटिंग, रिकरिंग किंवा रिपीटिंग म्हणजे काय याचे एक दोन एक्झाम्पल्स वरून आपण समजू. जसं आपण 10 डिवायडेड बाय 2 जर केलं तर 2 5 10, म्हणजे याला कम्प्लिटली आपण डिवाइड करू शकतो, म्हणजे काय झालं, टर्मिनेट झालं. तसंच अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, 11 डिवायडेड बाय 2 जर आपण घेतलं तर काय, 2 5 10, उरला 1, मग काय देणार, ते डेसिमल पॉइंट देणार आणि एक 0 वाढणार, 2 5 10. सो after some digit you can see that we are getting remainder as 0.
तर या प्रकारच्या डिव्हिजनला किंवा या प्रकारच्या डेसिमल एक्सपान्शनला काय म्हटलं जातं? टर्मिनेटिंग. तर एखाद्या नंबरचं डेसिमल एक्सपान्शन हे जर टर्मिनेटिंग असेल किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असेल, देन दोज आर नोन ॲज रॅशनल नंबर्स. आता नॉन टर्मिनेटिंग रिकरिंगचं आपण एक एक्झाम्पल बघू. सपोज या 10 ला आपण 3 ने डिवाइड केलं, काय 3 3 जा 9, एक उरला, इथे काय देणार? डेसिमल पॉइंट. इथे 0 वाढला, अगेन 3 3 जा 9, परत 1 येणार, परत 3 3 जा 9. आता तुम्ही बघाल इथे हे 3 जे आहे वाढत जाणार, म्हणजे हे कुठेही टर्मिनेट नाही होत आहे, थांबत नाही आहे. आपल्याला कोणत्याच केसमध्ये रिमाइंडर जो आहे तो 0 मिळत नाही आहे, इट इज गोइंग ऑन. पण याच्यामध्ये एक स्पेशल गोष्ट काय आहे, तर सेम नंबर रिपीट होतो आहे, ज्याला रिकरिंग असं म्हटलं जातं. आता प्रत्येक वेळेस एकच डिजिट रिपीट होईल असं आहे का? नाही. 2 डिजिटचा सेटही रिपीट होऊ शकतो, 3 डिजिटचा सेटही रिपीट होऊ शकतो, 5-6 डिजिट सुद्धा रिपीट होऊ शकतात. सो दे आर नोन ॲज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. हे प्रिव्हियस क्लासेसमध्ये तुम्ही शिकलेले आहात. सो रॅशनल नंबर आर दोज नंबर हुज डेसिमल एक्सपान्शन इज आयदर टर्मिनेटिंग और नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग. सो रियल नंबर्सचा हा एक पार्ट झाला, दॅट इज रॅशनल नंबर्स. देन नेक्स्ट टाइप इज इररॅशनल नंबर. आता इररॅशनल नंबर म्हणजे काय? आपण रॅशनल नंबरची डेफिनेशन पाहिली. द नंबर विच वी कॅन राईट इन द फॉर्म ऑफ रेशो, दॅट इज पी बाय क्यू, वेअर पी अँड क्यू बिलॉंग्स टू इंटिजर अँड क्यू इज नॉट इक्वल टू 0. तर याच्यावरून आपल्याला इररॅशनल नंबरची डेफिनेशन करता येते. इररॅशनल नंबरची डेफिनेशन काय होईल? द नंबर विच वी कॅनॉट राईट डाऊन इन द फॉर्म ऑफ पी बाय क्यू आर नोन ॲज इररॅशनल नंबर्स. मग आता इररॅशनल नंबर्सला कसं ओळखायचं? तर अगेन आपल्याला माहिती आहे डेसिमल एक्सपान्शन ज्याचं नॉन टर्मिनेटिंग आहे and non-recurring. So, irrational numbers are those numbers whose decimal expansion is non-terminating, non-recurring. जसं एक एक्झाम्पल आपल्याला इथे बघता येईल की √2 ची जी व्हॅल्यू येते ती काय येते? 1.41421356237370 अँड सो ऑन. म्हणजे ही वाढत जाते, ही कुठेच टर्मिनेट होत नाही. म्हणजेच काय आहे? नॉन टर्मिनेटिंग आहे आणि शिवाय नॉन रिकरिंग आहे. आधीचे जे एक्झाम्पल्स आपण बघितले होते त्याच्यामध्ये टर्मिनेट होत होतं, किंवा नॉन टर्मिनेटिंग जर असेल तर एक नंबर जो आहे तो स्वतःला रिपीट करतो आहे, किंवा 2 नंबर सुद्धा स्वतःला रिपीट करू शकतात, 3 नंबर 5 नंबरचा सेट, पण त्याच्यामध्ये रिकरिंग राहील. रिकरिंग म्हणजे काय? रिपीट करतात त्या नंबर स्वतःला. सो दीज आर रिगार्डिंग रियल नंबर्स, दॅट इज रॅशनल नंबर्स अँड इररॅशनल नंबर्स. इथपर्यंत तुमचं प्रिव्हियस क्लासेसमध्ये झालेलं आहे. आता एक गोष्ट अजून आपल्याला समजायची आहे की याला रियल नंबर्स असं का म्हणतात. आता एखाद्या गोष्टीला आपण रियल केव्हा म्हणतो? जेव्हा आपण तिला बघू शकतो किंवा लोकेट करू शकतो, त्याला आपण रियल म्हणतो. अदरवाईज आपण काय म्हणणार? दिस इज इमॅजिनरी थिंग. सो आता रियल नंबर्सला रियल नंबर्स का म्हणतात? तर आपण यांना, जसं तुम्ही नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स, हे सगळ्या गोष्टी ज्या आहे, किंवा इव्हन मागच्या स्टँडर्डमध्ये 8th स्टँडर्डमध्ये तुम्ही इररॅशनल नंबरला सुद्धा नंबर लाईनवर कशा प्रकारे रिप्रेझेंट करायचं हे बघितलेलं आहे. म्हणजेच नंबर लाईन जेव्हा आपण काढतो तेव्हा या नंबर लाईनवर प्रत्येक पॉइंट जो आहे तो कोणता ना कोणता नंबर जो आहे तो रिप्रेझेंट करतो आहे. प्रत्येक पॉइंट कोणता ना कोणता नंबर रिप्रेझेंट करतो आहे. म्हणजेच काय? आपण हे रियल नंबर्सच्या अंडर जेवढेही नंबर्स येतात या सगळ्यांना नंबर लाईनवर लोकेट करू शकतो, म्हणून यांना काय म्हणतात? रियल नंबर्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक जो तुम्हाला दिलेला आहे रियल नंबर्स मध्ये, तो ऑर्डर. म्हणजे काय? तर 2 रियल नंबर्स किंवा 2 रॅशनल नंबर्स आपल्याला कन्सिडर करायला सांगितलेले आहे त्यांनी. आपण जनरल फॉर्म मध्ये त्यांना कन्सिडर करणार आहे पी बाय क्यू, आणि सेकंड रॅशनल नंबर जो आहे त्याला आपण रिप्रेझेंट करणार आर बाय एस. आता कोणत्याही 2 नंबर्स मध्ये 3 प्रकारचं रिलेशन असू शकतं. ते काय? एक तर पी बाय क्यू जो आहे हे इक्वल असतील, किंवा पी बाय क्यू will be greater than r by s, or p by q
विल बी लेस दॅन आर बाय एस. हे ऑलरेडी तुम्ही प्रिव्हियस क्लासेसमध्ये शिकलेले आहे. कोणताही नंबर जेव्हा तुम्ही घेता, दोन नंबर कम्पेअरिंग क्वांटिटीज. कम्पेअरिंग म्हणजे काय, दोन नंबर जर तुम्हाला दिलेले आहे कोणतेही, तर त्यांच्यामध्ये काय रिलेशनशिप असू शकतं. आयदर दोन्ही नंबर इक्वल आहे म्हणजे दोघांची व्हॅल्यू सेम आहे, आयदर पहिला नंबर हा दुसऱ्या नंबर पेक्षा मोठा आहे, किंवा पहिला नंबर हा दुसऱ्या नंबर पेक्षा छोटा आहे. तर हे ऑर्डर रिलेशन ऑन रॅशनल नंबर जे दिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की कोणत्याही नंबर्स मध्ये आयदर दे आर इक्वल, or first number is greater than second number, or first number is less than second number. मग आता हे कसं चेक करायचं, तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशननी शिकलेलो आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशननी शिकलेलो आहे. इफ क्रॉस मल्टिप्लाय जर केलं आपण याला, इफ P into S is equals to R into Q, ही जर सिच्युएशन असेल तर दोन्ही रॅशनल नंबर्स काय होतील, इक्वल होतील. इफ P into S is greater than R into Q, then P by Q will be greater than R by S. And if P into S is less than R into Q, then what will happen? Then P by Q will be less than R by S. So हे काही कठीण नाही हा टॉपिक, फक्त दोन रॅशनल नंबर्सला कशा प्रकारे आपण कम्पेअर करू शकतो किंवा दोन रॅशनल नंबर्स मध्ये कशा प्रकारचं रिलेशनशिप राहू शकतं ते आपण इथे बघितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर महत्वाचा पार्ट जो आपल्याला शिकायचा आहे तो शिकायचा आहे प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स, ज्याच्यामध्ये आपण चार प्रॉपर्टीज बघणार आहेत. एक आहे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, देन आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, त्याच्यानंतर आयडेंटिटी आहे आणि इन्व्हर्स आहे. आणि ह्या ज्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहे या ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन साठी बघायच्या आहे, या ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन साठी बघायच्या आहे. आणि त्याच्यासाठी आपण रॅशनल नंबर्स जे आहे ते P बाय Q किंवा R बाय S च्या ऐवजी A, B आणि C इथे डिनोट केलेले आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी जी आहे ती आपल्याला बघायची आहे ऍडिशन अँड मल्टिप्लिकेशन साठी. ऍडिशन अँड मल्टिप्लिकेशन साठी आपल्याला ही प्रॉपर्टीज बघायची आहे. जसं सगळ्यात पहिली प्रॉपर्टी जी आहे ती कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी आहे. ह्याच प्रॉपर्टीज तुम्ही नॅचरल नंबर्स, होल नंबर्स साठी पण प्रिव्हियस क्लासेस मध्ये शिकले असाल, तेच आता आपल्याला रॅशनल नंबर्स साठी शिकायची आहे. तर पहिली जी प्रॉपर्टी आहे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, व्हॉट डज इट से? इट सेज दॅट A प्लस B इज इक्वल्स टू B प्लस A. म्हणजे काय, एका रॅशनल नंबर मध्ये आपण दुसरा रॅशनल नंबर जर ऍड केला आणि त्यांची ऍडिशन पोझिशन चेंज करून जरी केलं तरी पण आपल्याला सेमच मिळणार आहे. जसं 2 प्लस 3 करा किंवा 3 प्लस 2 करा, यू आर गोइंग टू गेट सेम आन्सर. पण रॅशनल नंबर मध्ये आपल्याला करायचं झालं तर तुम्ही 1/2 प्लस 3/2 करा किंवा 3/2 प्लस 1/2 करा, यू आर गोइंग टू गेट सेम आन्सर. दॅट इज द फर्स्ट प्रॉपर्टी, दॅट इज कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. ही सेम गोष्ट लागू पडते मल्टिप्लिकेशन साठी. ती कशी? A इंटू B विल बी इक्वल टू B इंटू A. म्हणजे 2 इंटू 3 करा किंवा 3 इंटू 2 करा, यू आर गोइंग टू गेट सेम आन्सर. इथे करून बघा तुम्ही, 1/2 इंटू 3/2 करा किंवा 3/2 इंटू 1/2 करा, आपल्याला सेम आन्सर मिळणार आहे. सो कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी फॉर ऍडिशन अँड मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी जी आहे ती आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. ती आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. इट सेज A प्लस B प्लस C इज इक्वल्स टू A प्लस B प्लस C. म्हणजे कोणतेही तीन जर रॅशनल नंबर आपल्या जवळ आहे, पहिले दोघांची सम करून त्याच्यात तिसरा रॅशनल नंबर ऍड करा किंवा पहिला रॅशनल नंबर दुसऱ्या दोन रॅशनल नंबरच्या सम मध्ये ऍड करा, आपल्याला सेम आन्सर मिळणार आहे. जसं 2 प्लस 3 प्लस 4 करा किंवा 2 प्लस 3 प्लस 4 करा, काय आन्सर मिळणार आहे आपल्याला? 2 प्लस 3 5, 5 प्लस 4 9 आणि याच्यामध्ये 3 प्लस 4 7, 7 प्लस 2 9. म्हणजे ग्रुपिंग आपण जरी चेंज केलं, पहिल्या दोन रॅशनल नंबरची ऍडिशन केली आणि त्याच्यामध्ये तिसरा रॅशनल नंबर ऍड केला किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्या रॅशनल नंबरची सम केली आणि त्याच्यामध्ये पहिला रॅशनल नंबर ऍड केला, तरी पण आपल्याला आन्सर सेम मिळणार आहे.
हेच तुम्ही एक्झाम्पल रॅशनल नंबर्स घेऊन म्हणजे रेशोच्या फॉर्म मध्ये घेऊन सुद्धा करू शकता. जसं 1/2 प्लस 3/2 प्लस 5/2. याचा आन्सर किती येतं बघा. दॅट विल बी 9/2. आता ग्रुपिंग चेंज करा. पहिले 1/2 घ्या आणि 1/2 ला सम करा तुम्ही 3/2 प्लस 5/2 मध्ये, तरी पण आन्सर आपल्याला काय मिळणार आहे, सेम मिळणार आहे. सो दॅट इज द सेकंड प्रॉपर्टी विच सेज ए प्लस बी. या एडिशन मध्ये तिसरा रॅशनल नंबर ऍड करा, ते आपल्याला इक्वल आन्सर मिळणार आहे. सेकंड अँड थर्ड रॅशनल नंबर मध्ये फर्स्ट रॅशनल नंबर आपण ऍड केला तरीही. सेम हीच प्रॉपर्टी मल्टिप्लिकेशन मध्ये लागू पडते, फक्त ऍडिशनच्या जागी काय येणार आहे, इथे आता मल्टिप्लिकेशन येणार आहे. ते कसं येईल, ए इंटू बी इंटू सी इज इक्वल्स टू ए इंटू बी इंटू सी. इथे ऍडिशनच्या ऐवजी तुम्ही जर मल्टिप्लिकेशन केलं आणि त्याला सॉल्व्ह केलं तर तुमचा आन्सर सेम मिळणार आहे. जसं याचं मल्टिप्लिकेशन काय होणार आहे, आता याच्यामध्ये कशी मल्टिप्लिकेशन होते तुम्हाला माहिती असेल, आधीच्या क्लासेसमध्ये झालेलं आहे. न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन होते आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन होते. ते काय होईल, 3 1 जा 3, 2 2 जा 4 म्हणजे 3/4 येईल. आणि मग 3/4 इंटू 5/2 म्हणजे काय येईल, 15/8. 15/8. त्याचप्रमाणे इथे 3/2 इंटू 5/2 काय येईल, 15/4 आणि 15/4 इंटू 1/2 काय येईल, 15/8. सो दोन्ही केसमध्ये आन्सर जे आहे ते सेम मिळत आहे. त्याच्यानंतर थर्ड प्रॉपर्टी काय आहे, त्याला इथे नाव दिलेलं आहे आयडेंटिटी. यालाच ऍडिटिव्ह आयडेंटिटी सुद्धा असं म्हणतात. ऍडिटिव्ह आयडेंटिटी ऍडिशनच्या केसमध्ये म्हटलं जातं आणि मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी मल्टिप्लिकेशनच्या केसमध्ये म्हटलं जातं. तर हे ऍडिटिव्ह आयडेंटिटी काय आहे की कोणताही एक रॅशनल नंबर जर आपण घेतला ए, आता याच्यामध्ये मी कोणता नंबर ऍड केल्यावर मला तोच रॅशनल नंबर ऍज अ आन्सर मिळणार आहे. तर ऑब्व्हियसली याच्यामध्ये 0 जर ऍड केला तर मला एच मिळणार आहे. सो ए प्लस 0 इज इक्वल्स टू 0 प्लस ए. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी नुसार ए मध्ये 0 ऍड करा किंवा 0 मध्ये ए ऍड करा, आन्सर तुम्हाला एच मिळणार आहे. ही झाली ऍडिटिव्ह आयडेंटिटी. आणि मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी काय आहे, तर तुम्ही ए हा एक रॅशनल नंबर कन्सिडर केला तर याच्यामध्ये कोणत्या नंबरनी मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला तोच रॅशनल नंबर ऍज अ आन्सर मिळेल, तर ते काय आहे, 1. ए इंटू 1 करा, तुम्हाला एच मिळणार आहे. किंवा 1 इंटू ए करा, परत तुम्हाला सेम आन्सर मिळणार आहे. सो दिस इज द थर्ड प्रॉपर्टी. पहिली जी होती ती कम्युटेटिव्ह, सेकंड असोसिएटिव्ह आणि थर्ड इज आयडेंटिटी. आणि त्याच्यानंतर जो आहे ती आहे इनव्हर्स. नंतर काय आहे, आता ऍडिशन साठी त्यालाच काय म्हणतात, ऍडिटिव्ह इनव्हर्स म्हणतात. आणि मल्टिप्लिकेशनच्या केसमध्ये त्याला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणतात. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजेच काय, रेसिप्रोकल. ते बघू आपण. तसं ऍडिटिव्ह इनव्हर्स, आता ए हा कोणताही आपण जर रॅशनल नंबर घेतला तर याच्यामध्ये मी कोणता नंबर ऍड केल्यावर मला 0 मिळणार आहे, तर ऑब्व्हियसली मायनस ए. याच्यामध्ये काय, मायनस ए जेव्हा ऍड करेल तेव्हा मला काय मिळेल, 0 मिळेल. जसं माझ्याजवळ जर 3 आहे तर 3 मध्ये -3 मी केल्यावर मला काय मिळेल, 0 मिळेल. हे प्लस मायनस काय होऊन जाईल, मायनस होऊन जाईल आणि 3 - 3 0 होईल. सो दिस इज ऍडिटिव्ह इनव्हर्स. म्हणजेच काय, सरळ सरळ साईन चेंज करायची आहे. तुम्हाला जर दिला असेल नंबर 5/4 चा ऍडिटिव्ह इनव्हर्स लिहा, तर 5/4 चा काय येईल, -5/4 येईल. समजा तुम्हाला 11/12 दिला असेल, -11/12 आणि त्याचा ऍडिटिव्ह इनव्हर्स विचारला असेल तर तो काय होईल, +11/12 होईल. त्याचप्रमाणे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स, आता याच्यामध्ये एक कोणताही आपण रॅशनल नंबर घेतला तर अशा कोणत्या नंबरनी मी याला मल्टिप्लाय करीन तर मला आन्सर हे 1 मिळेल. सो ए ला 1/a नी जर मी मल्टिप्लाय केलं तर ए कॅन्सल होऊन जाईल आणि आन्सर काय मिळेल, 1 मिळेल. सो समजा जर तुम्हाला विचारलं 3 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय आहे, जो काय होईल, ऑब्व्हियसली 1/3. तुम्हाला जर 1/5 दिलेला आहे आणि त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स विचारला तर तुम्ही काय लिहिणार, 5. म्हणजे 5 इथे कॅन्सल होतात, 1 मिळेल. 3 इथे कॅन्सल होतात, 1 मिळेल.
मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजेच काय आहे, रेसिप्रोकल आहे, बाकी काही नाही आहे. सो या प्रॉपर्टीज महत्वाच्या आहे, कारण या प्रॉपर्टीज वर क्वेश्चन तुम्हाला राहू शकतो. एक मुद्दा फक्त माझा सांगायचा राहून गेला, तो म्हणजे जे आपण सुरुवातीला नंबर सिस्टीम बघितली, नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, त्याच्यानंतर इंटिजर्स आणि सगळ्यात शेवटी कोणतं बघितलं तर आपण रॅशनल नंबर्स बघितले. सो आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की नॅचरल नंबर सिस्टीम मध्ये जे नंबर्स येतात ते सगळेच्या सगळे इन्क्लूड आहे कशामध्ये, होल नंबर्स मध्ये. तर याच्या आधीच आपण सेट थिअरी बद्दल शिकलेलो आहे. सो वी कॅन राईट डाऊन नॅचरल नंबर्स आर सबसेट ऑफ होल नंबर्स. देन होल नंबर्स आर सबसेट ऑफ integers and integers are subset of rational numbers or real numbers. कारण नॅचरल नंबर्स जेवढेही आहे ते सगळे होल नंबर मध्ये येतात. म्हणजेच काय झालं, n हा w चा सबसेट झाला. w चे सगळे एलिमेंट्स इंटिजर्स मध्ये येतात. सो w हा इंटिजर्सचा सबसेट झाला. नंतर i चे सगळे एलिमेंट्स r मध्ये येतात. सो i काय झाला, r चा सबसेट झाला. हा एक पॉइंट सांगायचा राहून गेला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट जर तुम्ही बघितलं तर ते ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. लेट्स रिकॉल मध्ये तुम्हाला दिलेलं आहे की टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. त्याचे एक्झाम्पल्स आपण काही बघितले आहे. बुक मधले सुद्धा तुम्ही एक्झाम्पल्स जे आहे ते बघू शकता. आता नेक्स्ट महत्वाचा जो टॉपिक आहे, हाऊ टू एक्सप्रेस रिकरिंग डेसिमल इनटू p/q फॉर्म. हाऊ टू एक्सप्रेस recurring decimals in p/q form. आता रिकरिंग डेसिमल्सला p/q च्या फॉर्म मध्ये आपण कशा प्रकारे एक्सप्रेस करू शकतो त्याची मेथड आपल्याला काही एक्झाम्पल्स वरून समजून घ्यायची आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की कोणताही रॅशनल नंबर जो आहे त्याचं डेसिमल एक्सपान्शन जे आहे ते आयदर टर्मिनेटिंग राहतं किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग राहतं. सो जर रिकरिंग डेसिमल नंबर्स असतील तर त्याला आपण ऑब्विसली रिकरिंग डेसिमल नंबर आहे म्हणजे तो काय आहे, रॅशनल नंबर आहे. आणि रॅशनल नंबर आहे म्हणजे तो p/q च्या फॉर्म मध्ये लिहिता येतो. तर जर आपल्याला रॅशनल नंबर दिलेला आहे जो रिकरिंग फॉर्म मध्ये डेसिमल एक्सपान्शन दिलेलं आहे तर त्याचं p/q मध्ये कशा प्रकारे आपण एक्सप्रेस करू शकतो ते आता आपल्याला बघायचं आहे. याच्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स घेऊ. जसं पहिलं एक्झाम्पल समजा आपण घेतलं 1.2 किंवा 0.7 0.777 अँड सो ऑन. त्याच्यानंतर 1.212121 अँड सो ऑन. देन नेक्स्ट जर आपण घेतलं 3.425 425 अँड सो ऑन. आता याच्यामध्ये बघा तुम्ही, याच्यामध्ये आपण हे 3 एक्झाम्पल्स जे आहे याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की आपण दोन्ही प्रकारची घेऊन घेऊ. म्हणजे इथे 0 पॉईंट घेऊ, 0.1212 म्हणजे सगळ्या प्रकारचे क्वेश्चन जे आहे ते आपले सॉल्व्ह करणं होते. सो आता हे तर तुमच्या टेक्स्टबुक मधलंच एक्झाम्पल आहे. इथे जर तुम्ही एक लक्षात आलं तुमच्या तर इथे डेसिमल पॉइंट नंबर सिंगल डिजिट जो आहे तो रिपीट होतोय, तो रिपीटिंग फॉर्म मध्ये, रिकरिंग फॉर्म मध्ये. इथे जर बघितलं तर 2-2 नंबरचे डिजिट जे आहे ते रिपीट होतात आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर 3-3 डिजिट जे आहे ते रिपीट होतात आहे. इथे 7 रिपीट होत आहे, इथे 1212 रिपीट होत आहे आणि इथे 425 हे रिपीट होतात आहे. यालाच आपण आता कशा प्रकारे लिहू शकतो, यालाच आपण 0.7 आणि वरती काय दिलं जातं, याच्या डॉट दिला जातो. डॉट म्हणजे काय, रिकरिंग आहे, रिपीट होत आहे. इथे याला काय लिहू शकतो आपण 1.02 वरती काय दिलं जातं, अशी लाईन काढल्या जाते. दिस इंडिकेट्स दॅट 12 इज रिकरिंग. आणि इथे कशा प्रकारे लिहिला जाईल 3.425 आणि वरती काय येईल, लाईन येईल. सो आता याला आपल्याला p/q च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचं आहे. याला p/q च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागतं, x इज इक्वल्स टू
0.7 हे कन्सिडर करायचं. आता एक्सच्या ऐवजी तुम्हाला हवं तर तुम्ही पी बाय क्यू इज इक्वल्स टू 0.7 सुद्धा लिहू शकता, किंवा याने जर कन्फ्युजन होत असेल तर नुसतं एक्स इज इक्वल्स टू 0.7 सुद्धा घेऊ शकता. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिटचा सेट रिपीट होतोय त्याच्यानुसार आपल्याला याला मल्टिप्लाय करायचं आहे. जसं इथे एकच डिजिट रिपीट होतोय तर याला 10 नी मल्टिप्लाय करायचं आहे दोन्ही साईडला. त्याच्यानंतर इथे 2 डिजिट्स रिपीट होतात आहे तर दोन्ही साईडला आपण काय करणार, 100 नी मल्टिप्लाय करणार. आणि याला 3 डिजिट्स होतात आहे तर त्याला 1000 नी मल्टिप्लाय करणार. कशा प्रकारे करणार आहे ते आता आपण समजून घेऊ. इथे आपण आता मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 10. मग काय होऊन जाईल हे 10x इज इक्वल्स टू 10 इंटू 0.777 अँड सो. सो आता याला मल्टिप्लाय केल्यावर 10 नी जेव्हा मल्टिप्लाय करताय तेव्हा डेसिमल पॉइंट एक डिजिटनी राईट साइडला शिफ्ट होईल. म्हणजे इथे आपण काय लिहू शकतो 7.7777 अँड सो ऑन. सो 10x इज इक्वल्स टू 7.777. आता काय करणार आहे नेक्स्ट आपण, याला सपोज नाव दिलं मी इक्वेशन नंबर 1 आणि याला नाव दिलं इक्वेशन नंबर 2. सो नाउ व्हॉट वी आर गोइंग टू डू, वी आर गोइंग टू सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 1 फ्रॉम इक्वेशन नंबर 2. या इक्वेशन मधून हे इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करणार आहे. सो इकडे काय आले, आता ऑब्व्हियसली लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड दोन्ही सबट्रॅक्ट करावे लागते. सो 10x मधून 1x गेला तर काय उरेल 9x उरेल इज इक्वल्स टू, आणि 7.777 मधून 0.777 जर का मायनस केलं तर काय उरणार आहे, इथे उरेल सो 7.777 मधून आपण 0.777 जर मायनस केलं तर आपल्याला काय उरणार आहे 7 उरणार आहे. सो नाउ x इज इक्वल्स टू 9 काय करणार आपण राईट हँड साइडला ट्रान्सपोज करणार, शिफ्ट करणार. इथे x ला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यावर तो काय येईल डिव्हिजन मध्ये येईल. सो काय होऊन जाईल 7/9. सो हे आलं p बाय q च्या फॉर्म मध्ये. p आणि q म्हणजे 7 आणि 9 दोन्ही इंटिजर्स आहे आणि डिनॉमिनेटर हा 0 नाही आहे. आता हे बघू आपण, याला आता परत सपोज काय करणार जसं आपण इथे केलं होतं लेट x इज इक्वल्स टू 0.777. तसंच इथे काय करणार आता आपण लेट x is equals to 0.121212 and so on. नाउ जसं मी तुम्हाला सांगितलं डेसिमल पॉइंट नंतर 2 डिजिट आहे तर इथे किती मल्टिप्लाय करणार आहे आपण 100 नी मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल इथे 100x is equals to 100 into 0.1212 and so on. सो आता इथे याला जेव्हा आपण 100 नी मल्टिप्लाय करतोय तर 2 डिजिटनी काय होणार आहे राईट हँड साइडला शिफ्ट होणार आहे. सो काय होऊन जाईल हे 100x इज इक्वल्स टू 12.121212 अँड सो ऑन. परत याला इक्वेशन नंबर 1, याला इक्वेशन नंबर 2. अगेन सेकंड इक्वेशन मधून फर्स्ट इक्वेशन जे आहे ते आपण सबट्रॅक्ट करणार आहे. म्हणजेच लेफ्ट हँड साइडला 100x मधून x मायनस होईल. सो 100x मधून x मायनस केला तर काय उरणार आहे 99x. आणि इकडे 12.121212 मधून 0.121212 जर आपण सबट्रॅक्ट केलं तर काय होणार आहे 12 उरणार आहे. सो x विल बी इक्वल टू 12/99. अगेन p बाय q च्या फॉर्म मध्ये आपण कन्व्हर्ट केले याला. तसंच तिसरं आपण बघूया. आता इथे जर तुम्हाला लक्षात येईल की डेसिमल पॉइंट नंतर आता हे थर्ड जे आहे याला परत आपण काय करणार लेट x इज इक्वल्स टू 3.425 अँड सो ऑन. सो आता इथे डेसिमल पॉइंट नंतर 3 डिजिट्स रिपीट होत आहे तर याला कितीने मल्टिप्लाय करणार आपण 1000 नी मल्टिप्लाय करणार आहे. सो काय होऊन जाईल हे 1000x इज इक्वल्स टू, आता 1000 नी याला मल्टिप्लाय केल्यावर काय होणार आहे 3 डिजिट्सनी डेसिमल पॉइंट राईट हँड साइडला शिफ्ट होणार आहे. सो काय होईल हे 3425.425 अँड सो ऑन. आय होप तुम्हाला हे मल्टिप्लिकेशन माहिती आहे. 10 नी मल्टिप्लाय केल्यावर डेसिमल पॉइंट कुठे शिफ्ट होतो, डिवाइड केल्यावर कुठे शिफ्ट होतो अँड सो ऑन. आता अगेन याला आपण काय नंबर देणार आहे, याला 2 नंबर देणार आहे, याला 1 नंबर देणार आहे. परत
इक्वेशन नंबर 2 मधून इक्वेशन नंबर 1 जो आहे तो आपण सबस्ट्रॅक्ट करणार आहे. सो 1000x मधून x मायनस केले तर काय उरणार आहे 999x आणि 3425.425 मधून 3.425 हे जर आपण सबस्ट्रॅक्ट केलं तर काय मिळणार आहे आपल्याला इथे 342 आणि हे 3 इथे आहे. सो 3422 हा नंबर मिळणार आहे. हा तर पूर्ण 0 होऊन जाईल. आता परत x इज इक्वल्स टू काय येईल 3422 डिवायडेड बाय 999 अगेन p बाय क्यू फॉर्म मध्ये कन्व्हर्ट झालेला आहे. सो अशा प्रकारचं कुठलंही न्यूमरिकल जर तुम्हाला विचारलं असेल तर ते तुम्हाला करता यायला पाहिजे. हे एकदा व्यवस्थित बघा आणि नंतर तुम्हाला रिमेंबर धिस मध्ये हेच ते सगळे पॉइंट सांगितलेले आहे की एक डिजिट असेल तर 10 नी मल्टिप्लाय करायचा आहे, 2 डिजिट असेल तर 100 नी मल्टिप्लाय करायचा आहे डेसिमल पॉइंट नंतर, 3 डिजिट असतील डेसिमल पॉइंट नंतर जे रिपीट होतात आहे तर 1000 नी मल्टिप्लाय करायचा आहे. आणि इथे एक्स च्या ऐवजी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पी बाय क्यू इज इक्वल टू सुद्धा लिहू शकता. कन्फ्युजन होत असेल तर एक्स इज इक्वल टू सुद्धा लिहू शकता. याच्यानंतर आपला पहिला एक्सरसाइज आहे. रिमेंबर दिसचे पॉइंट लक्षात ठेवायचे आहे, प्रॉपर्टीज व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे आणि फर्स्ट एक्सरसाइज जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यात काही डाऊट्स आले तर मला कळवा, मग आपण नेक्स्ट याच्यामध्ये त्याचं सोल्युशन बघूया.